निलेश चव्हाणच्या घराची पुणे पोलिसांनी झाडाझडती घेतलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, निलेश चव्हाण हा अद्यापही फरार आहे आणि त्यामुळे त्याच्या संपूर्ण ज्या ठिकाणी तो आहे त्या ठिकाणची पूर्ण तपासणी केली जाते। निलेशला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर त्याच्या घराची झाडाझडती सुद्धा घेण्यात आलेली आहे। निलेश चव्हाणच्या मागावर पोलिसांची 2 पथकं सुद्धा रवाना करण्यात आलेली आहेत। या संदर्भात अधिक माहिती आपल्याला देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। चंद्रकांत, आपण पाहतो एकीकडे निलेश फरार आहे तर दुसरीकडे त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आलेली आहे। काय त्या संदर्भात सापडलेलं आहे हाती पोलिसांच्या? रात्री अजितदादांनी आदेश देतच पुणे पोलीस ऍक्शन मोड मध्ये आलेले आहे आणि मध्यरात्री जाऊन त्याच्या घरी नोटीस पाठवलेली आहे, तात्काळ हजर राहा नाहीतर अटक केलं जाईल। कारण जो गुन्हा दाखल आहे तो आहे बेलेबल, त्यामुळे पुणे पोलिसांची अडचण आहे। त्यांना त्याला जर अटक करायची तर कलम लागणार आहेत। म्हणून रात्री त्याच्या घरची झाडाझडती घेतली सर्च वॉरंट देऊन आणि लॅपटॉप आणि इतर वस्तू जप्त केल्या। लॅपटॉपमध्ये त्याने आपल्या पत्नीचेच असलेले व्हिडिओ सेव्ह केले होते, इतर आणि व्हिडिओ। खरं तर तो गुन्हा जुना आहे 2019, त्यात त्याला हायकोर्टाने जामीनही मंजूर केला। पण ह्या परवा त्यांनी जे धमकावलं होतं अस्पटे कुटुंबियांना ते बाळाच्या कस्टडीवरनं, त्या संदर्भात जो नवीन गुन्हा दाखल झालाय काल परवा इकडे वारजे पोलिसात निलेश चव्हाणच्या विरोधात, त्या विरोधात आता पोलीस त्याला चौकशीला बोलवणार आहे आणि त्याच्यावर कारवाई करणार आहे आणि पुढील आणखीन त्या इतर काही गुन्हे त्या शोध होतोय का त्याची तपासणी करणार आहे। आणि एकूणच थोडक्यात अजितदादांनी आदेश दिल्यानंतर अजित पवारांनी पुणे पोलीस असेल पिंपरी चिंचवड पोलीस दोन्ही ऍक्शन मोडवर आलेत आणि निलेश चव्हाणच्या काम त्यांनी सुरू केले। 2 पथकं ऑलरेडी डीबीची रवाना झालेली त्याच्या मागे। अगदी धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय निलेशचा लॅपटॉप जप्त करण्यात आलेला आहे आणि निलेशच्या घराची झाडाझडती पोलिसांनी घेतलेली आहे। त्यामुळे आता या संदर्भात त्यांच्या हाती काय आणखी महत्त्वाचे पुरावे लागलेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।